The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मी राहुल ढोले आणि आपल्या सोबत जे बोलता आहेत ज्योतिषाचा जो प्रवास, ज्योतिषशास्त्राचा जो प्रवास आपल्या सोबत सुरू आहेत. आपले गेस्ट आहेत डॉक्टर नरेंद्र धारणे, ज्योतिष विद्या वाचस्पती. सो त्यांच्यासोबतचा हा प्रवास आपण आता परत एकदा सुरू करूया. आणि मागच्या एपिसोडमध्ये ज्यामध्ये आपण ज्योतिषशास्त्राचा परिचय घेतला की ज्योतिषशास्त्र म्हणजे नेमकं काय, तर आजचा विषय आहे म्हणजे आजचा जो स्पेशल भाग आहे तो आहे राशीचक्र किंवा राशी चिन्ह याविषयी आपण बोलणार आहोत. सर परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या शो मध्ये. तर जसं की मागच्या शो मध्ये तुम्ही सांगितलं की मागच्या एपिसोडमध्ये की 12 राशी कुठल्या आहेत, तर त्या एकदा परत 12 राशी आणि त्यांची वैशिष्ट्य सांगता येते का आपल्याला? आता तुम्हाला मी बऱ्याच बोललो की संपूर्ण जे आहे हे मानवी जीवनातले स्त्री असो ना पुरुष असो या 12 राशींमध्ये विभागले. तर त्याप्रमाणे मेष राशी आहे. मेष राशी ही मंगळाला दिली. आपण मागच्या एपिसोड मध्ये पाहिलं 2 पार्ट आहेत. एक रवीची पार्टी आणि एक शनीची पार्टी. तर त्याच्यात त्यांना काही राशी डिवाइड केल्या. ज्या राशी असल्यावर त्याचे काही स्वभाव वैशिष्ट्य आहेत. जसं मेष राशी, याच्या राशी स्वामी मंगळ. तर मंगळ म्हणजे काय, तर मंगळ म्हणजे स्वभावात एक प्रकारची उग्रता, तापटपणा, राग लवकर येणे. बऱ्याचदा मेष राशीचे लोक तुम्ही बघाल ज्यांचे अक्षर अ अक्षरावरून जन्म नाव आहे, ल अक्षरावरून जन्मना, तर ते लोक तुम्ही बघाल ते स्वभावात थोडे तापट असतात. काय असेल त्यांना लगेच पटकन राग येणार, ते लगेच तुम्हाला बोलून टाकतात. गुणवैशिष्ट्य पण चांगले असतात, पण एक पॉझिटिव्ह विषय मंगळाचे रास. दुसरा आहे शुक्रची रास, ज्याला वृषभ रास आपण म्हणतो. वृषभ राशी लोक सौम्य असतात, बोलण्यात सौम्य असतं, वागणूक सौम्य असते. त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांमध्ये जे मित्र ठेवतात किंवा कुटुंबात कोणी असते त्यांचं सूत्रसंयोगाशी जमतं. समजदारपणा असतो आणि लागवी असतं, बोलण्यात मृदू असतं. वृषभ रास शुक्राची. तसं तिसरी रास जी आहे ती राशी चक्रात मिथुन, जी बुधाची रास मानण्यात येते. बुध म्हणजे एक व्यापारी तत्व त्यांच्यात जास्त असतं. बुधाचे लोक कोणतेही काम असेल तर तुमच्याकडून त्यांना काय फायदा असेल त्याचा विचार ते आधी करतात. अदरवाईज तुम्हाला काही फारसं रिस्पॉन्ड करतात. ज्यातात एक नॅचरल ते बुधाची रास. नंतर चौथी रास कर्क राशी, जी चंद्राची मानण्यात येते. बरोबर. राशी स्वामी चंद्राला ही एकमेव रास मिळालेली, कारण मंगळाला 2 राशी आहेत, नंतर शुक्राला 2 राशी आहेत, नंतर तुमच्या बुधाला 2 राशी आहेत. पण फक्त राशी चक्रामध्ये कर्क रास फक्त चंद्राची आहे. अच्छा. ते लोक मृदू असतात. चंद्र स्त्री तत्वाचे असल्यामुळे चंद्र हा स्त्री तत्वाचा मानण्यात येतो. स्वभाव शांत, थोड्या थोड्या गोष्टींनी वाईट वाटणे. अच्छा, म्हणजे जे भावनिक किंवा जे ज्यांना आपण म्हणतो काय इमोशनल आहे फार, असे लोक जे असतात हे छोट्या छोट्या गोष्टींनी डोळ्यात पाणी. कर्क राशी ज्या पाण्यात फार इमोशनॅलिटी. साधारण नवीन पिढी जरी नसली तरी मागच्या पिढीतले लोक फार इमोशनल होते. कर्क राशीचे लोक त्यावेळेस जास्त जगात होते. आता राशी चक्रातले कमी जास्त जरी असलं तरी कर्क राशी लोक इमोशनलिटी. नंतर राशी चक्रात सिंह राशी स्वतः राजाची आहे, ज्याला आपण रवी म्हणतो. सूर्य किंवा रवी जो आहे त्याची रास सिंह आहे. अशी लोक हे स्वभावतः एकदम राजासारखे असतात. म्हणजे त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य असे असतात का आपण म्हणू ते समोरच्याने ऐकलं पाहिजे. डॉमिनेटिंग. त्यांना जर दुसरं कोणी डॉमिनेट केलं तर तिथून निघून जातील किंवा मग त्यांचं तिथे वाद करतात. बऱ्याचदा सिंह राशीचे लोक नोकऱ्या कधीच करत नाही, कारण त्यांना दुसऱ्याची बॉसिंग आवडत. त्यांचा नॅचरल एक प्रकारचा स्वभाव असतो का मी आधीच म्हणजे स्वतःच तसं असल्यामुळे दुसरा कोणीतरी आपल्या हुकूम चालवतं ऐकणारच. तर ती त्यांना दिली. तर मला म्हटलं दुसरी चक्र राशी कन्या राशी, ही बुधाची रास आहे. राशी चक्रात बुधराची 2 राशी. हे पण तसेच कन्या रास म्हणजे चिकित्सा खूप असते. आणि राशी चक्रामध्ये तुम्हाला म्हटलं व्यापारी गुणधर्म असल्यामुळे वैयक्तिक फायदा आपला काय असेल हे आधी बघतात. त्यामुळे कन्या राशी ही त्या माध्यमातून असते. नंतर तूळ राशी, जी शुक्राची दुसरी रास आहे. वृषभ आणि दुसरी तूळ. तर त्याप्रमाणे तूळ राशीच्या लोकांमध्ये पण एक बॅलन्सपणा जास्त असतो. म्हणजे एक प्रकारे कोणताही विचार करताना समतोलात्मक विचार करते. कोणती गोष्ट असं सहज नाही. आधी दोन्हीकडून बॅलन्स बघतील, काय फायदा काय तोटा, आणि बॅलन्स राहते. समत्व त्यांना चांगल्या प्रकारे जमतं. म्हणजे घरात एक जरी तूळ राशीचा व्यक्ती असेल, बॅलन्स ठेवण्यात त्याच्यामध्ये भूमिका त्याची फार चांगली राहते. त्यामुळे घर बॅलन्स राहतं, डिप्लोमॅटिक राहतं आणि व्यवस्थितरित्या हँडल करू शकतो. नंतर येते तुम्हाला म्हटलं वृश्चिक. जसं एक रास वृश्चिक जे काही मेष आहे मंगळाचे, तर वृश्चिक पण मंगळाची राशी. हे पण थोपट स्वभावाची लोक असतात. पण वृश्चिक राशीमध्ये मेहनत आणि चिकाटी खूप असते उतावेपणापेक्षा. तशी जी मेष राशी तिच्यात उतावळपणा असतो.
राग दोघांनाही लवकर येतो. पण वृश्चिक राशीची व्यक्ती राग दाखवणार नाही. मग मेष राशीची लगेच फायर करून मोकळी होईल. हा दोघांमध्ये थोडस मॅच्युरिटीचा भाग म्हणा किंवा मनात ठेवून नंतर योग्य वेळेस तो राग काढणार आहे. अशा प्रकारे राग काढते योग्य वेळेस ते वृश्चिक राशीची मान्यता येते. आणि त्याच्यानंतर धनुरास जी गुरुची मान्यता येते. गुरुच्या ज्या 2 राशी आहेत, धनु आणि मीन, या 2 राशी गुरुच्या. आणि ते गुरुतत्व म्हणजे चांगलं असतं. मोठमोठे प्रोफेसर, शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ या राशीत येतात आणि मोठमोठे मार्गदर्शन करणारे आध्यात्मिक गुरु हे सुद्धा या राशीत येतात. ते लोकांना मार्गदर्शन करण्याचे एक उपजत वृत्ती त्यांच्यात असते. काही कोणाला सांगत बसतील, हे करते स्वतःचं ज्ञान दुसऱ्याला, आपण होतो ज्ञान पाजाळणे, अशा प्रकारचे लोक म्हणजे काय ज्ञान पाजत, काही झालं तरी ते त्यांचं आपलं चालवतं. इव्हन त्यांना ते सल्ला पण ते दिला जातो, तुम्हाला आहे ना ज्ञान, तुम्ही देऊन पैसे आता अशा प्रकारची भूमिका असलेली असते. आणि नंतर मकर रास, जी शनी महाराजांची रास आहे. मकर आणि कुंभ या 2 राशी त्यांच्या. अशा प्रकारच्या राशी चक्रात 12 राशी ग्रहांच्या तत्वाप्रमाणे जे जे ग्रह तत्व आहेत त्याप्रमाणे त्याची वैशिष्ट्य आता गुरुजींनी आपल्याला सांगितली. त्याप्रमाणे अनुभव नॉर्मली लोक या पद्धतीत दिसतात. आता ज्योतिष शास्त्राचा विचार करताना पुढचा प्रश्न असा येतो की पंचतत्व, ज्याला आपण म्हणतो अग्नी, पृथ्वी, हवा, पाणी, जल, आणि रूपरेषा म्हणजे मुख्य, स्थिर, परिवर्तनीय राशी, चिन्हांचं वर्गीकरण कसं करता येईल आपल्याला या राशी? आता प्रत्येक राशीला विशिष्ट चिन्ह आहे. ते तर आपण इथे एक्सप्लेन नाही करू शकत, कारण आपण चित्र नॉर्मली आहे. तुम्हाला कल्पना आहे का? बघितलं मेंढा आहे, वृषभ राशीचं जसं हे आहे बैल आहे, मीन राशीचं 1-2 अशी जुळे मुलं आहे, कर्क राशीचं चंद्र आहे, सिंह राशीचं आपल्याला सिंह दाखवतो, कन्या राशीची एक मुलगी आहे, तूळ राशीचं एक विशिष्ट तराजू कारण स्थिर असल्यामुळे, वृश्चिक राशीचं विंचू आहे, धनुराशीचा गुरु असल्यामुळे एक प्रकारचं अर्ध हे आणि अर्ध शरीर पशुचं, अर्ध पासा असं म्हणतात. कारण धनुराशीला दोन्ही तत्व असतात, असं बाण घेऊन पण आहे. नंतर मकर राशी म्हटलं मासा, त्याप्रमाणे मकर राशीचा आहे किंवा मासासारखं तत्व असतं, थोडंसं जलतत्व आहे. नंतर कुंभ राशीचं ज्ञानकुंभ आहे. कुंभ राशीचे लोक प्रचंड हुशार आणि इंटेलिजंट मानण्यात येतात. आणि मीन राशी ज्याला मासा म्हणतात. तर हे तत्व जे आहे त्या इंडिकेट करतात. तसे ते गुणधर्म त्या व्यक्तीत कॅरेक्टरिस्टिक्स काही प्रमाणात दिसतात. म्हणून हे इंडिकेशन चिन्हांचे आहे. या प्रकारे ते सांगतात. वर्गीकरण पण त्याच पद्धतीने किंवा समजा त्याच्यात 3 भाग असतात नॉर्मल समाजात. एक कोणी बुद्धिमत्ता या क्षेत्रात काम करतो, बरोबर. दुसरा एखादी व्यक्ती ही साधारण आपल्या कष्टकरी या वर्गात येते. तिसरं दोन्ही करतात, प्रसंगात कामही करतात, काही वेळेस कष्टही करतात. ते वर्गीकरण त्या राशींचं तसंच आहे. पण आता याच्यात नुसतं राशींवर ते डिपेंड नसतं, बरोबर. त्यावेळेस कुंडली शास्त्र जे आहे, ज्याला आपण प्लॅनेटरी मोशन म्हणतो किंवा अवकाशातली ग्रहस्थिती म्हणतो, जी कुंडली रूपाने आपल्या समोर येते, तिचा विचार याच्यात मग बघावा लागतो की व्यक्ती कोणत्या वर्गीकरणात आहे, कोणत्या कॅटेगरीत आहे. त्याप्रमाणे ते एक्सप्लेनेशन देतात. सर, आता प्रत्येक राशीशी संबंधित सामर्थ्य किंवा ताकद, बलस्थान आणि आव्हानं कोणती आहेत यांच्या समोर? आता प्रत्येक राशीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतात. जसं आता मेष रास आहे, अग्नितत्वाची रास, त्यांच्यामध्ये एक प्रकारची लढण्याची वृत्ती असते. म्हणजे मंगळाचे 2 राशी ज्या आहेत आपण म्हणतो, त्याच्यात दोन्ही राशींमध्ये कसं आहे की एक रास जी आहे यांची थोडक्यात तुम्हाला मी म्हटलं की बाबा मेष राशी आहे ही तुम्हाला लढवय्या पण देईल, तर वृश्चिक राशी ही लढवय्यापेक्षा इंटेलिजन्सने काम करणारी, वैचारिकतेने काम करणारी, असं 2 राशींचं महत्व. जसं शुक्राची वृषभ रास पण आहे आणि तूळ रास विचाराने काम करेल, वृषभ रास काहीतरी काम करेल, त्याच्या मागे पुढे करेल, म्हणजे थोडक्यात कर्म लागते. ते जास्त बॅलन्स किंवा वैचारिक काम नाही करणार. म्हणजे प्रत्येक राशीचे एक समतोलत्व. मिथुन राशीचं आणि कन्या राशी 2 आहे. त्याच्यात कन्या रास जी आहे ही एक प्रकारची वैचारिक रास आहे. ते जास्त करून चिकित्सा करतील, प्रत्येक गोष्टी किस काढतील. हे कसं ते समजा कुलूप लावलं तरी काली लावून परत वर येतील, खरंच लागलं का, म्हणजे आकार त्या गोष्टींचे एक वैशिष्ट्यपूर्ण त्या कन्या राशीच्या लोकांमध्ये दिसतं. तसं मिथुनचे नाही, एखादं केलं का निघून जाते. दोघंही बुधतत्वाचेच, पण त्यांच्या विचारांमध्ये भिन्न आहे. पण डिसिजन मेकिंगच्या बाबतीत मिथुन राशीला बऱ्याच वेळा खरंच अडचणी निर्माण होतात. त्यांना डिसिजन मेकिंगच नसतं, काय करायचं हे द्विस्वभाव राशी मानते, हो नाही असं. पण तसं कन्याचं नाही. कन्या राशी चिकित्सा करेल, पण एकदा ठरवलं का ते करेल. म्हणजे एकाच गुणधर्माच्या 2 राशी बघण्यात येतात. तसं गुरुचं आहे. धनुराशी ही गरज पडेल तर लढेल पण, आणि गरज पडेल तर विचारांमध्ये पण काम करेल. पण तसं मीन नाही. मीन कसं आहे का समोरचं काय सांगितलं त्याच्यावर जास्त विश्वास ठेवेल. बऱ्याच इमोशनल लोक हे मीन राशीचे असतात आणि धार्मिक असतात, पापभीरू असतात, घाबरट थोडे असतात. मीन राशीचे लोक थोडं घाबरल्यामुळे काही वेळेस समोरच्या प्रभावात लवकर. तसं धनुराशीचे कधी येते.
गुरुच्या दोन्ही राशी असून हा फरक आहे. तसा हा एक असा जसं शनीच्या 2 राशी जे स्वतः बुद्धिमान मानण्यात येतात, शनी मकर आणि कुंभ. त्यामुळे हे लोक प्रचंड हुशार असतात. पण त्याच्यात मकर राशीचे लोक जे असतात हे थोडे जास्त गंभीर असतात आणि बऱ्याचदा गंभीरता आणि एक प्रकारची सिन्सिअरिटी जी आहे ती खूप असते मकर राशीवर. तसं वृषभ राशी लोक ज्ञान संपन्न असतात पण सिन्सिअर असतील असं नाही. काही वेळेस ते म्हणतील चला ठीक आहे लेट गो करून काम हुशार आहेत पण सिच्युएशनल आहे. काही वेळेस ते गंभीरता किंवा तेवढे ह्या गोष्टी ठेवतात. मग तसं मकर नाही. मकर अगदी गंभीरतेने काम करेल, गंभीर होऊन काम करेल, एक प्रकारची त्या कामात एक प्रकारची सचोटी किंवा सरळपणाने काम करेल. असे प्रत्येक राशीचे गुणवैशिष्ट्य त्या त्या वेळेस चेंज होतं. त्यामुळे या दोन्ही राशींचं प्रत्येक सगळ्या राशीचं त्या दृष्टीने महत्व आहे. आणि यांच्या समोरची जे आव्हानं म्हणतो आपण तर ते साधारणतः कशा पद्धतीचे असतात? म्हणजे जसं की तुम्ही आता वैशिष्ट्य तर सांगितलेच, त्यातही आव्हानांची कल्पना येऊनच जाते की काय नाही करायचं, हेच त्याच्यासोबत काय नाही करायचं हा आव्हान विषय आहे. आहे. तर त्याप्रमाणे या राशी तशा आपल्याला इंडिकेट करतात आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी आपण करू शकलो पॉझिटिव्हली तर जीवन हे थोडं इझी होतं. असं हे एकूण राशी चक्रातल्या असणाऱ्या राशींच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत. सर आता सूर्य, चंद्र आणि नक्षत्र यामध्ये नेमका काय फरक आहे आणि जन्मकुंडली किंवा जन्मपत्रिकेमध्ये त्यांचं काय महत्व आहे? आता याच्यात असं आहे का सूर्य आत्मा जगतच असतो कशा असं वेदात म्हटलं. संपूर्ण जगताचा आत्मा हा सूर्य. सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो, म्हणून पृथ्वीवर पंचमहाभूतांचं कार्य हे व्यवस्थित चालतं हे सत्य आहे. आणि चंद्र जो आहे हा चंद्र दर 2.5 दिवसांनी बदलतो राशीचक्रात. 12 राशी ज्या दिल्या आहेत 12 दुनी 24 आणि चंद्र हा साधारण 28 दिवसांनी किंवा 29 दिवसांनी बदलतो. म्हणजे आपण म्हणतो का पौर्णिमा आहे, आज अमावस्या, आज प्रतिपदा आहे. तर साधारण हे चक्र एक साधारण सांगितलं का 12 राशींमध्ये 2.5 दिवस चंद्र एका राशीत असतो. मेष राशीला सुरुवातीला 2.5 दिवस असतो, नंतर पुढचे 2.5 दिवस वृषभ राशीत असतो. असे राशी चक्राचे त्याचे एक प्रकारचं रोटेटिंग असतं किंवा त्याचं असं एक भ्रमण म्हणतात. सूर्य मात्र तसं नाही. सूर्य जसा सकाळी उगवतो संध्याकाळी त्याप्रमाणे सूर्य हा प्रत्येक महिन्याला बदलतो. सूर्य हा सगळे ग्रह, सगळे नक्षत्र हे सगळे सूर्य आणि चंद्र याच्या अधीन आहे. म्हणजे तुम्हाला जसं म्हटलं का 2.5 दिवसांची एक रास असते तसं 2.5 नक्षत्रांची एक रास असते. राशीला 2.5 नक्षत्र दिलेली म्हणजे सदा मेष रास. मेष राशीत अश्विनी, भरणी आणि कृत्तिका. कृत्तिकेचे अर्धे म्हणजे प्रत्येक चरण या एका नक्षत्रामध्ये 4 चरण असतात. जेव्हा आपण अश्विनी 4 चरण, भरणी 4 चरण आणि कृत्तिकेचे 2 चरण या मिळून म्हणजे हे आधीचे 2 चरण आणि नंतरचे 2 चरण. म्हणजे जर व्यक्ती 3ऱ्या चरणात जन्माला आली तर अशी हे एक प्रकारचं वैद्यकीय गणित आहे. म्हणजे जे ज्योतिषशास्त्रीय गणित मानण्यात येते किंवा वैद्यकीय गणित बोलतात ते हे सगळं गणित कशाशी संबंधित आहे? सूर्य आणि चंद्र यांच्याशी. सूर्य का बरं? तर सूर्यामुळे ही संपूर्ण अंतरिक्षातली पृथ्वी जी आहे पंचमहाभूत बॅलन्स होतात. आणि चंद्र का बरं? तर चंद्राची जशी भ्रमण होतं प्रत्येक राशीतून बरोबर किंवा नक्षत्रातून किंवा राशींच राशी कशाने बनतात? नक्षत्रांनी. 2.5 नक्षत्रांची एक रास बरोबर. आणि एक रास भ्रमण चंद्र 2.5 दिवसात करतो. आणि दिवस कशाने होतात? तर सूर्याच्या असणाऱ्या संक्रमणाने. म्हणजे सूर्य उगवतो मावळतो, उगवतो मावळतो, उगवतो मध्यान्ह झाले का नक्षत्र बदलतो. म्हणजे हे सगळं चंद्र सूर्य आणि नक्षत्र याचा असं गणित हे वैदिक पद्धतीने केलेलं. आणि जन्मपत्रिका ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस तुम्ही सगळ्यात जास्त महत्व कशाला देता? म्हणजे की जसं आता ह्या 3 गोष्टी तुम्ही सांगितल्यात की चंद्र आहे, सूर्य आहे, नक्षत्र आहे. जन्मपत्रिकेत महत्व असा विषय नसतो. मला अनेक लोक रिलेटिव्हिलिटी आणि ऍज पर कुंडलीतली ग्रहस्थिती हे शॉर्ट. कोणती पत्रिका चांगली नसते, कोणतीच वाईट नसते. अनेक लोक विचारतात आमची कुंडली कशी? हे सर हे खूप होतं. कुंडली कशी आहे? कुंडली चांगलीच असते. अगदी आपण म्हणू हा वाईट माणूस, वाईट नाही, वाईट आपण म्हणतो त्याला, पण त्याची ती ग्रहस्थिती असते म्हणून तो त्या कॅरेक्टरिस्टिक्स तशा असल्यामुळे तो तसा बनतो. त्यामुळे कोणतीच कुंडली वाईट नसते आणि कोणतीच कुंडली चांगली नसते. ती जी आहे ग्रहस्थिती आणि नक्षत्र, चंद्र, सूर्यांचे भ्रमण याच्यावर ते कुंडलीतली असणारी ग्रहस्थिती किंवा त्यांचे स्थान कोणत्या स्थानात कोणतं आपण पुढे जाऊ तसं त्याच्यावर त्यामुळे सगळ्यांचं आपापसात एकमेकांशी कोरिलेशन आहे. त्या माध्यमातून ते चक्र नियमित होत. सर आता तुम्ही राशींची वैशिष्ट्य सांगितली की कुठली रास आहे आणि ती कशा पद्धतीने वर्क करते किंवा त्यांचं बिहेवियर कसं असतं. तर आता जसं समजा तुम्ही प्रत्येक राशीसाठी प्रसिद्ध व्यक्तिमत्वांची उदाहरणं जरा दिली तर फार बरं होईल आणि त्यांचे उल्लेखनीय वैशिष्ट्य ज्याला आपण म्हणतो
की जसं कधी कधी वाटतं ना की नाना पाटेकरकडे बघितल्यानंतर असं वाटतं की ही व्यक्ती वृश्चिक असू शकेल असं वाटतं. तर तसं जर प्रत्येक मेष राशी- राशीनुसार केलं तर मेष राशीचे अनेक लोक त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल का, एक आपले डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, हे उच्च स्थान त्यांनी भूषवलं राजकारणात. तसं वृषभ राशीचे म्हणाल तर भगवान श्रीकृष्ण स्वतः वृषभ राशीचे. वृषभ रास आणि वृषभ राशीचे अनेक चित्रपट श्रेष्ठात किंवा याला मीडिया आपण म्हणतो, याच्यात अनेक लोक तुम्ही बघाल तर वृश्चिक राशी वृषभ राशीचं सापडतात. मिथुन राशीचं तुम्हाला बघायला गेलं तर मिथुन राशीचे वैशिष्ट्यपूर्ण लोक राजकीय क्षेत्रात तर फारसे नाही, परंतु आध्यात्मिक क्षेत्रात सापडतात. स्वामी रामकृष्ण परमहंस हे या राशीचे होते. सर मिथुनचं असून सुद्धा म्हणजे ते हो, पण जसं आपण आध्यात्मिकतेचा विषय होता त्याच्यात. मिथुन राशी असणं म्हणजे वेल नेचर थोडंसं राहतं. अध्यात्माकडे जातं. नंतर कर्क राशी म्हणा, कर्क राशीचे अनेक लोक बघतात, त्यात जवाहरलाल नेहरू होते. नंतर नॅचरल राज्य आपण मान्यता देते का बाबा सिंह रास आहे. सिंह राशीचे लोक राजकारणात पुष्कळ मोठे पद बोलतात. मोरारजी देसाई जे प्राईम मिनिस्टर होते त्यांची सिंह रास होती. कन्या राशीचे लोक व्यापारात जास्त असतात राजकारणापेक्षा. अनेक जे व्यापारी मोठे मोठे, मुकेश अंबानी सुद्धा सिंह राशीचे आहे. नंतर व्यापारात जे आपण म्हटलं कन्या राशीचे, व्यापारामधले ज्येष्ठ जे आहे अदानी जे आपण आज म्हणतो, तर हे कन्या राशीमध्ये येतात. मुकेश अंबानी तुम्ही म्हटले ते सिंह राशी. सिंह राशीचं आहे. आणि गौतम अदानी, त्याचं नाव जरी गौतम असलं तरी रास त्यांची ही आहे. नंतर शुक्राच्या अंडर जे तूळ रास आहे, तूळ राशीचे लोक जे आहे हे पण चित्रपटसृष्टी किंवा मीडियामध्ये खूप लोक सापडतात, कारण शुक्राच्या अंडर ती रास आहे. तर बॅलन्स नेचरचे लोक बघण्यात येतात. त्याच्यामुळे हे बऱ्याचदा तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी असे त्यांचं जे स्पेसिफिक फील्ड नाही, पण या राशीचे प्रसिद्ध बघायला गेले आपण तर त्या दृष्टीने डॉक्टर राधाकृष्णन होते, आपले राष्ट्रपती होते, आणि जे ग्रेट फिलॉसॉफर किंवा फिलॉसॉफर लोक जास्त करून याच राशीत सापडतात. जे कृष्णमूर्ती पण याच राशीची होती, जे फिलॉसॉफर म्हणून ज्यांनी प्रसिद्धी. वृश्चिक राशी आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जे वृश्चिक राशीचे आहे, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून हे एक फार ताकदवर रास मानण्यात येते. धडाडीने कार्य दिसतं आणि कर्तृत्ववान असतात, कमी बोलून काम करण्यावर भर असतो, प्रचंड मेहनत त्यांच्यामध्ये करण्याची क्षमता असते, अनेक तास काम करण्याची चिकाटी असते, आणि किती वर्षांपासून आणि सातत्याने ते करतायत. आणि ही वृश्चिक राशीचे वैशिष्ट्यच आहे. एकच काम भले यश मिळो न मिळो हे बघतच, परंतु असे वृश्चिक राशी वैशिष्ट्यपूर्ण. त्याचं धनु रास आहे, जी काही वेळेस टॅलेंट पण असतं, बुद्धिमत्ता पण असते, त्या दृष्टीने काम करतात. तर धनु राशीचे लोक जास्त बहुता धनु आणि मीन या राशीचे लोक मला शिक्षण क्षेत्रात सापडतात. अनेक शिक्षण तज्ञ जे आपण होऊन गेले ते तुम्हाला शिक्षण क्षेत्रात त्यांचे राशी तुम्हाला सापडते. आणि मकर आणि कुंभ हे जातात, तुम्हाला मी सांगितलं की या बुद्धिमान राशी हे पण अनेक फील्ड मध्ये सापडतात, कारण या राजकारणात खूप लोक आहेत की जे कुंभ राशी किंवा मकर राशीतले आहेत. अनेक राजकारणी सांगता येतील की जे या राशीत जन्म घेतात, असं एक नाव स्पष्ट सांगता येणार नाही, पण असे अनेक आहेत. तर असे वैशिष्ट्यपूर्ण जे जे जीवनात सर्वोच्च यश मिळवतात त्यांची राशी तुम्ही चेक केली तर यापैकीच तुम्हाला अशा मी सांगितल्याप्रमाणे दिसेल. हे एक वैशिष्ट्यपूर्ण महत्व आहे. आणि सरांनी आता जसं सांगितलं गुरुजींनी की राशीनुसार सुद्धा तुमच्या ह्या गोष्टी होतात, तसं त्या कुंडलीनुसार सुद्धा होतात. आणि त्या कुंडलीचाच जो अभ्यास आहे, म्हणजे जन्मपत्रिका तुम्ही समजून कशी घेऊ शकता हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. मी हे आताच याच्यासाठी सांगून ठेवलं, कारण मी म्हटलं की परत माझ्या लक्षात नाही राहणार. आणि जाता आता सरांना ह्या एपिसोडचा शेवटचा प्रश्न विचारतो की आपली राशी समजून घेणं हे पर्सनल डेव्हलपमेंट आणि रिलेशनशिप साठी कसं हेल्पफुल ठरू शकतं आपल्याला? समोरची आपल्या संपर्कात असणारी व्यक्ती, स्त्री असो का पुरुष असो, हिच्या बरोबर आपला एक प्रकारचं चांगलं कोरिलेशन राहावं. या माध्यमातून एकमेकांची राशी जर माहिती असेल तर त्याप्रमाणे त्या नेचरचा किंवा स्वभावाचा आपल्याला अंदाज येतो. मेष राशीची व्यक्ती असेल तर तिचं फक्त तुम्ही म्हणाल तर कन्या राशीच्या व्यक्तीशी कधीच जमणार नाही. मेष आणि कन्या 1 पासून 6 किंवा 8 रास असेल आपली. जसं मेष पासून 7वी रास जी आहे ती कन्या आहे, त्यामुळे तिचा आणि त्या षडाष्टक योग हा षडाष्टक. त्यामुळे मेष आणि कन्या एका टीम मध्ये जरी असले तरी त्यांचे कधीच वैचारिक गोष्टी मॅच होतात. त्यामुळे जेव्हा एखादी टीम तुम्ही बनवणार तेव्हा विरुद्ध तत्वाचे लोक एका टीम मध्ये नसावे, हा असा आपल्याला व्यावहारिक तत्वाच्यात असतो. बरोबर. सीमेवर लढणारे लोक असतील तर त्याच्यात हे 2 लोक एकत्र कधी नसावे, नाही तर मग ते काही ना काही निगेटिव्हिटी विरुद्धच वागत राहतील.
तर हा विषय तसा डिफेन्स मध्ये उपयोगी आहे, ज्याचा विचार जर केला अगदी पॉझिटिव्ह बरोबर. किंवा कोणतेही क्षेत्र असो, व्यवसाय जरी असला तरी टीम लीडर तुम्हाला पाहिजे असेल किंवा एखादी टीम सिलेक्ट करायची असेल तर विरुद्ध तत्वाचे लोक त्या टीम मध्ये नसले तर ती टीम चांगली व्यवस्थितरित्या काम करते. मेष राशीच्या टीम मध्ये मिथुन असेल किंवा सिंह राशीची व्यक्ती असेल, धनु असेल, त्यांचं एकमेकांशी चांगलं कोरिलेशन राहतं आणि ती काम यशस्वी होतं. असं प्रत्येक राशीची एक प्रकारची कोरिलेटिव्हिटी आहे. प्रत्येक राशीपासून 6वी राशी असते तिला षडाष्टक, ती व्यक्ती मात्र त्याच्या संबंधात कधी नसावी. मग ती तुम्ही पती पत्नी असो, स्त्री पुरुष मैत्री असो, किंवा तुमचे असणारे टीम लिडिंग गोष्टी असो, त्याच्या कार्यक्षेत्रातील व्यवसाय असो, व्यापार असो, किंवा एक प्रकारची जिथे तुम्हाला एक मॉब म्हणून काही काम करायचं असेल, त्या मॉब मध्ये जे 2 विरुद्ध तत्व आले तर तिथे टसल होते, वादविवाद होतात आणि ते गोष्ट पूर्णत्वाला जात नाही. त्यामुळे हा जर अभ्यास ठेवला ऍटलिस्ट बाबा याची रास कोणती माहिती असते, आपल्यापासून 6वी रास नसावी. आपली समजा मेष आहे तर मग मी आपल्याला कन्या राशीची व्यक्ती नसावी. तुमची रास समजा वृषभ आहे तर तुम्ही शक्यतो त्याच्यापासून असणारी 6वी रास धनु राशीची व्यक्ती नसावी. मिथुन असेल तर वृश्चिक, मिथुन असेल तर वृश्चिक नको. हे अशा प्रकारचं म्हणजे ते जर एकत्र आले तिथे तर तुमच्या लक्षात येईल पुढे जाऊन काहीतरी तिथे वाद होणार आणि त्या गोष्टी फिसकटणार किंवा तिथे काही ना काही इनएग्रेसिव्ह निर्माण होणार. अशा प्रकारचं हे तत्व या माध्यमातून आपण घेऊ शकतो. ज्योतिष विद्या वाचस्पती डॉक्टर नरेंद्र धारणे गुरुजींसोबतचा आपला हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. आपण पुढचा जो एपिसोड आहे, हा एपिसोड आता इथेच थांबूयात आणि पुढचा जो एपिसोड आहे, जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हटलं की तुमची जन्मकुंडली किंवा जन्मपत्रिका समजून घेण्याच्या बाबतीत आपण बोलणार आहोत, जेणेकरून की तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्हाला सुद्धा तुमचं कार्यक्षेत्र निवडताना किंवा कुठल्या लोकांशी डील करताना तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. म्हणजे होणाऱ्या नुकसानापासून तुम्ही डेफिनेटली वाचू शकाल. सो तुम्ही आम्हाला बघत आहात व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आणि आपल्या शोचं नाव आहे ॲस्ट्रो डिकोडेड. लवकरच भेटूयात नवीन एपिसोड मध्ये. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो. धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.